Hello everyone. Today, under the guidance of Dr. Kiran Wakde, I, Gaurav Deshmukh, am going to talk about emphysema. So the word emphysema basically means dilatation. So emphysema in case of lungs or pulmonary emphysema is a chronic lung disease characterized by abnormal irreversible dilatation of air spaces distal to terminal bronchiole. This is associated with destruction of their walls but without obvious fibrosis. म्हणजेच आपले रेस्पिरेटरी सिस्टम जी आपण अनाटॉमी बघणार आहोत त्याच्यात आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यात आपला रेस्पिरेटरी जो ट्री आहे त्याच्यात जो रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल्स आहेत आणि टर्मिनल ब्रॉन्क्युल्स आहेत तर त्यांच्यात कार्टिलेज हा पार्ट नसतो. तर हे जे नॅरो एअरवेज आहेत आपले जिथं पुढे अल्व्हिओलाई वगैरे येतात तिथं त्यांचं डायलेटेशन होतं. ते डायलेटेशन झालं की ते इरिव्हर्सिबल डायलेटेशन असतं. तर मग ते डायलेटेशन झाल्यामुळे आपल्याला सीओपीडीचा त्रास होतो. तर आपण बघणार आहोत ते कसं होतं. सीओपीडी मध्ये हा सेकंड डिसीज आहे एम्फायसिमा. आपण क्रॉनिक ब्रोंकायटिस पाहिला आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेक करू शकता सीओपीडी आणि क्रॉनिक ब्रोंकायटिस. तर टाईप ऑफ एम्फायसिमा काय आहेत? सेंट्री असायनार, पॅन असायनार, पॅरासेप्टल आणि इरेग्युलर. आपण त्यांचे डेफिनेशन्स आणि त्यांचे पिक्चर्स बघणार आहोत बेटर अंडरस्टँडिंगसाठी. सगळ्यात पहिले आपण लेफ्ट साइडला बघू. हा ट्रेकिया झाला. ट्रेकियापासून हे दोन ब्रॉन्कस आले. तुम्ही इथं बघू शकता हे जे ब्रॉन्कस आहेत इथं ब्रॉन्कसच्या शेजारी हे ब्लू डॉट्स जे आहेत हे ब्लू डॉट्स आहेत बेसिकली कार्टिलेजेस. तर हे कार्टिलेज फक्त इथपर्यंत अवेलेबल असतं ब्रॉन्क्युल पर्यंत. त्याच्यानंतर आपला टर्मिनल ब्रॉन्क्युल सुरू होतो. इथं कार्टिलेज नसतं ह्या टिश्यूला. हे टर्मिनल ब्रॉन्क्युलचा जो डिस्टल पार्ट आहे त्याला आपण रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर खाली अल्व्हिओलर डक्ट आणि अल्व्हिओलाई सुरू होता. हे अल्व्हिओलाई आहे आपले. तर एम्फायसिमा मध्ये आपलं ह्या पार्ट पासून इथून इथपर्यंत जे डायलिटेशन होतं त्याला आपण एम्फायसिमा असं म्हणतो. तर त्याचे टाइप्स आपण पाहिलेत. आता आपण सगळ्यात पहिले टाइप पाहणार आहोत सेंट्री असायनर. हे टर्मिनल ब्रॉन्क्युल पासून नंतर आणि अल्व्हिओलर डक्टच्या अगोदर जे होतं त्याला आपण सेंट्री असायनर असं म्हणतो डायलिटेशनला. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पॅन असायनर. पॅन असायनर म्हणजे पूर्ण जो अल्व्हिओला आहे किंवा रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल आहे टर्मिनल ब्रॉन्क्युल नंतरचा जो रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल आहे आपला त्याचा कम्प्लीट डायलिटेशन होतं. त्याला आपण पॅन असायनर एम्फायसिमा म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत पॅरासेप्टल. तर पॅरासेप्टल मध्ये फक्त अल्व्हिओलाई जे आहेत ते पण सगळे अल्व्हिओलायने त्यांचं डायलिटेशन होतं. आणि इरेग्युलर मध्ये कोणत्याही असायनसचं किंवा रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युलच्या कोणत्याही पार्टचं डायलिटेशन होतं आणि काही पार्टचं होत नाही. हे कम्प्लिटली इरेग्युलर असतं. आणि हे नॉर्मल असायनाचं डायग्राम आहे इथं. हे नॉर्मल रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल आहे वर. तर आता सेंट्री असायनर जे आपण आत्ताच पाहिलं होतं. तर सेंट्री असायनर मध्ये आपल्या सेंटरला जे होतंय टर्मिनल ब्रॉन्क्युल नंतर पण अल्व्हिओलर डक्टच्या अगोदर तिथं डायलिटेशन होतंय रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल मध्ये. The dilatation involves the central or proximal parts of ascina formed by respiratory bronchioles, whereas distal alveoli are spared. Common and severe in upper lobes, especially in apical segments. Association with heavy smokers and in association with chronic bronchitis and cold workers pneumoconiosis. तर कोल्ड वर्कर्स न्यूमोकोनियोसिस मध्ये, क्रॉनिक ब्रोंकायटिस मध्ये आणि हेवी स्मोकर्स मध्ये आपल्याला सेंट्री असायनर टाइपचा एम्फायसिमा दिसून येतं. सेकंड टाइप आहे पॅन असायनर किंवा पॅन लोब्युलर एम्फायसिमा. कारण याच्यात पूर्ण लोब मध्ये कम्प्लीट आपण डायलिटेशन पाहिलं होतं की टर्मिनल ब्रॉन्क्युल नंतर जो रेस्पिरेटरी ब्रॉन्क्युल सुरू होतो ते असायनापर्यंत कम्प्लिटली डायलेटेड झालेलं असतं. तर ऑल द एअर स्पेसेस बियॉन्ड टर्मिनल ब्रॉन्क्युल आर मोर ऑर लेस युनिफॉर्मली ऑर इक्वली डायलेटेड. त्याची साईट काय आहे? दिस इज इन मोस्टली लोअर लोब्स and is usually most severe at the basis of the base of the lung जो आहे तिथं खूप जास्त सिव्हिअर डायलिटेशन एम्फायसिमा झालेला असतो. असोसिएटेड विथ अल्फा 1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी, त्याला A1 अल्फा 180 डेफिशियन्सी पण म्हणतो आपण. तर अल्फा 1 अँटीट्रिप्सिन हा जो एन्झाईम आहे त्याचा आपण ऍक्शन बघणार आहोत पुढं. आणि त्याच्या डेफिशियन्सीमुळे हा पॅन असायनर किंवा पॅन लोब्युलर एम्फायसिमा होतो.
Next type is distal assigner, paraseptal emphysema. The dilatation affects the distal airspace at the periphery of the lobule and proximal portion is normal. आपण पाहिलं होतं सेंट्री असायनर मध्ये प्रॉक्सिमल पोर्शन जो आहे तो डायलेट झालेला असतो म्हणजे डिस्टल स्पेसेस मध्ये असायनाय असतात ते अफेक्टेड असतात. इथं एक्झॅक्टली उलट आहे. प्रॉक्सिमल स्पेसेस जे आहेत जे टर्मिनल ब्रोंक्युलला लागून आहेत त्या नॉर्मल असतात आणि जो डिस्टल पार्ट आहे जिथं असायना आहेत ते डायलेट झालेले असतात. It is found near the pleura. Dilated spaces of more than 1 centimeter in size are known as bullae, which may rupture and cause spontaneous pneumothorax. The air in the thorax is called as pneumothorax. So जे डायलेटेशन होतं तर त्याचा असा बल्ब शेप फॉर्म होतो त्याला आपण बुल्ले म्हणतो. तर हे बुल्ले फॉर्म होत असतात आणि एक पॉइंट नंतर ते वीक झाल्यानंतर रप्चर होऊ शकतात आणि सगळी एअर तिथून आपल्या thorax मध्ये येते आणि दॅट कॅन कॉज स्पॉन्टेनियस pneumothorax. हे कोणत्या कंडिशन्स मध्ये आपल्याला दिसून येतं? इट अकर्स adjacent to areas of fibrosis, scarring or atelectasis. Next type is irregular scar or cicatricial emphysema. A sinus is irregularly involved and may be asymptomatic. आपण डायग्राम मध्ये पाहिलं होतं की कुठंही डायलेटेशन असतं, कुठंही नॉर्मल आपल्याला रेस्पिरेटरी ब्रोंक्युल आणि असायना दिसून येतात. त्याला काही फिक्स्ड शेप किंवा फिक्स्ड हे नाहीये, सिमेट्री नाहीये. Most common form of emphysema. It occurs near the scar and is commonly found around the healed inflammatory process such as tuberculosis scars. तर हे जे ट्युबरक्युलोसिस किंवा इन्फेक्शन्स होऊन जातात त्याच्यानंतर स्कारिंग होती, फायब्रोसिस होतं थोडंसं, त्याच्यामुळे हा इरेग्युलर टाइप ऑफ एम्फायसेमा आपल्याला दिसून येतो. आता आपण एम्फायसेमाची इटिओलॉजी अँड पॅथोजेनेसिस बघणार आहोत. द मेजर इव्हेंट इन एम्फायसेमा इज डिस्ट्रक्शन ऑफ अल्व्हिओलर वॉल. जी अल्व्हिओलर आपली वॉल आहे तिचं हळूहळू डिस्ट्रक्शन होत असतं. ते प्रोटीएज एन्झाईम असतात जे त्याच्यावर ऍक्ट करतात. हे प्रोटीएज एन्झाईम मॅक्रोफेजेस रिलीज करत असतात. मॅक्रोफेजेस आणि इन्फ्लॅमेटरी सेल जेव्हा हे एन्झाईम्स रिलीज करतात इन केस ऑफ इन्फ्लमेशन ते एन्झाईम्स येऊन अल्व्हिओलर वॉलवर ऍक्ट करतात आणि त्याच्यामुळं हळूहळू या वॉलचं डिस्ट्रक्शन सुरू होऊन जातं. तर त्याच्यामुळे ती वॉल वीक होती आणि जेव्हा ती वीक होती त्याचं डायलेटेशन सुरू होऊन जातं बिकॉज ऑफ एअर प्रेशर. त्यामुळे एम्फायसेमा फॉर्म होतो. हे बेसिक मेकॅनिझम आहे. तर हे मेकॅनिझम जे आहे ह्याला काउंटरॅक्ट करण्यासाठी आपले डिफेन्सिव्ह मेकॅनिझम असतं किंवा जे नॉर्मल डिस्ट्रक्शन होऊ नये म्हणून आपल्या बॉडीमध्ये 2 मेकॅनिझम असतात. द फर्स्ट इज द अँटी इलास्टेसिस. त्याचं एक्झाम्पल आहे अल्फा-1 अँटीट्रिप्सिन आणि दुसरं आहे अँटीऑक्सिडंट्स. हे 2 जे आहेत ते बॅलन्स करतात ह्या गोष्टीला. जे प्रोटीएज असतात, ट्रिप्सिनेजेस असतात, जे डिस्ट्रक्शन करणार असतात त्यांना काउंटरॅक्ट करण्यासाठी अँटी इलास्टेसिस मध्ये अल्फा-1 अँटीट्रिप्सिन ऍक्ट करत असतं आणि अँटीऑक्सिडंट सुद्धा इन्फ्लेमेटरी प्रोसेस कमी करायचा प्रयत्न करत असतात. सो इफ दीज 2 मेकॅनिझम्स आर डिफेक्टिव्ह दिस रिझल्ट्स इन पहिला प्रोटीज अँटीप्रोटीज इम्बॅलन्स म्हणजेच अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी व्हायला सुरू होऊन जाते आणि इम्बॅलन्स बिटवीन ऑक्सिडंट्स अँड अँटीऑक्सिडंट्स म्हणजे इन्फ्लेमेटरी प्रोसेस वाढत जाते. अनचेक्ड इन्फ्लमेशन अँड प्रोटिओलायसिस डेव्हलप्स ड्यू टू डेफिशियन्सी ऑफ अबव प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम्स जे आता मी एक्सप्लेन केले. आपण इथं ह्या डायग्राम मध्ये नीट बघू शकतो एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आणि जेनेटिक फॅक्टर्स. तर एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये आपण पाहिलं होतं स्मोक आहे, त्याच्यानंतर इनडोअर पोल्युशन आहे, सगळ्यात मेन सिगरेट स्मोकिंग आहे आणि जेनेटिक फॅक्टर्स मध्ये अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी हे जेनेटिक डिसऑर्डर पण आहे ज्याच्यात अल्फा-1 अँटीट्रिप्सिन हा एन्झाईम आहे त्याची डेफिशियन्सी होती. त्याच्यानंतर पॉलिमॉर्फिझम ऑफ TGF टिश्यू ग्रोथ फॅक्टर बीटा जीन आणि पॉलिमॉर्फिझम ऑफ MMPs इन्क्रीज ससेप्टेबिलिटी असते ह्या लोकांमध्ये. तर मग याच्यामुळे काय होतं, पहिली गोष्ट इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन इंड्यूस होती. मॅक्रोफेजेस, लिम्फोसाइट्स आणि न्यूट्रोफिल्स रिलीज होता. मी सांगितलं होतं मॅक्रोफेजेस प्रोटीएजेस रिलीज करतात, त्याच्यानंतर सायटोकाइन्स पण रिलीज झालेले आहेत आणि रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पीसीज हे ऑक्सिडंट झालेत. तर हे सगळं थांबवायसाठी आपल्याला अल्फा-1 अँटीट्रिप्सिन आणि अँटीऑक्सिडंट्स लागतात. तर हे लागत असतात. जर हे असतील तर प्रॉब्लेम काही होत नाही. बट जेव्हा यांची डेफिशियन्सी होती किंवा ह्यांना डॅमेज झालेलं असतं स्मोकिंग वगैरेमुळं तर मग डिग्रेडेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स सुरू होतं रेस्पिरेटरी ब्रोंक्युल मध्ये. त्याच्यामुळे अल्व्हिओलर पॅरेन्कायमाचं डिस्ट्रक्शन सुरू होऊन जातं. आपण आता हे पाहिलं की इथून सगळे हे सायटोकाइन्स वगैरे रिलीज झाले, हे सायटोकाइन्स आहे. त्याच्यानंतर अल्फा-1 अँटीट्रिप्सिन आहे हे काउंटरॅक्ट करू शकतं प्लस विथ अँटीऑक्सिडंट्स हे ह्या रिॲक्शनला काउंटरॅक्ट करू शकतं. पण जेव्हा यांची डेफिशियन्सी होऊन जाते
तेव्हा हे जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे ECM त्याचं डिग्रेडेशन सुरू होतं विच रिझल्ट्स इन डिस्ट्रक्शन ऑफ ॲल्व्हेओलर पॅरेन्कायमा. पण मग आता हे इन्फ्लेमेटरी रिएक्शन इंड्यूस व्हायला इंजुरी टू इपिथेलियल सेल झाली पाहिजे आणि हे कोण कॉज करू शकतं डायरेक्टली? सिगरेट स्मोकिंग कॉज करू शकतं आणि बाकी एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स कॉज करू शकतात. इन्फ्लमेशन्स आहेत वेगवेगळे इन्फेक्शन्स हे कॉज करू शकतात. त्याच्यामुळे अपोप्टोसिस आणि नेक्रोसिस होतं, मग तिथं फायब्रोसिस होऊन जातं. त्याच्यानंतर आपण हे पण बघू शकतो की जर डिफेक्टिव्ह रिस्पॉन्स ऑफ मेसेनकायमल सेल्स असेल म्हणजे तुमचं जे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स आहे त्याचं सिंथेसिसच नसेल होत नीट, तर त्याच्यामुळं टिश्यूचा रिपेअर नाही होणार बरोबर. जे डॅमेज झालेलं आहे त्याचा रिपेअर नाही होणार, त्याच्यामुळे परत काय कंटिन्यू होईल? डिस्ट्रक्शन ऑफ ॲल्व्हेओलर पॅरेन्कायमा. जर चांगला टिश्यू परत फॉर्मेशन झालं तर फायब्रोसिस होईल आणि ॲल्व्हेओलर पॅरेन्कायमा खराब होऊन जाईल किंवा डिस्ट्रॉय होऊन जाईल आणि त्याच्यामुळे आपल्याला जो भेटतो एंटिटी दॅट इज आवर एम्फायसिमा. आपण आता जेनेटिक फॅक्टर्स स्टडी करणार आहोत. तर जेनेटिक फॅक्टर्समध्ये सगळ्यात पहिले आहे डेफिशियन्सी ऑफ अल्फा 1 अँटीट्रिप्सिन एन्झाईम. तर हा मी सांगितलं होतं प्रोटीएज असतात आणि अँटीप्रोटीएज असतात. प्रोटीएज बेसिकली प्रोटिओलायटिक ॲक्शन करतात आणि ॲल्व्हेओलर एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स जो असतो त्याला डिस्ट्रॉय करायला सुरू करतात, ज्याच्यामुळे ॲल्व्हेओलर वॉल कॉम्प्रोमाइज होऊन जाते. तर हे थांबवायसाठी आपल्याकडं अँटीलॅस्टेजेस आहे. अँटीलॅस्टेजेसचा एक्झाम्पल आहे अल्फा 1 अँटीट्रिप्सिन एन्झाईम. तर जेव्हा याची डेफिशियन्सी होती तर याची डेफिशियन्सी होती ती इनहेरिटेड असते ऑटोझोमल रेसेसिव्ह क्रोमोझोम्समुळं, ज्याच्यामुळं अल्फा 1 अँटीट्रिप्सिन कमी झालेलं आहे. मग आता एम्फायसिमा याच्यातून कसा होतो? तर बेसिकली मी सांगितल्याप्रमाणे देर इज अ मिसबॅलन्स किंवा जो बॅलन्स मेंटेन झालेला असतो पहिले प्रोटीएज अँटीप्रोटीएजचा तो बॅलन्स बिघडतो. मग अँटीप्रोटीएज आणि प्रोटीएजचा बॅलन्स बिघडल्यामुळे प्रोटीएजची लेवल्स वाढती, त्याच्यामुळं प्रोटिओलायटिक डिस्ट्रक्शन ऑफ लंग होतं. ते काय करतात? डायजेशन ऑफ प्रोटिओलायटिक डायजेशन करतात लंग टिश्यूचा. हे थांबवायला कोण होतं? अल्फा 1 अँटीट्रिप्सिन, बट त्यांची आता डेफिशियन्सी झालेली आहे, त्याच्यामुळं आपलं डिस्ट्रक्शन ऑफ प्रोटिओलायटिक डिस्ट्रक्शन ऑफ किंवा प्रोटिओलायटिक डायजेशन ऑफ ECM इन लंग्स. त्याच्यानंतर आपण आता क्लिनिकल फीचर्स बघणार आहोत. तर क्लिनिकल फीचर्स आहे ते लगेच दिसून येत नाही की आता त्या पेशंटनी स्मोकिंग सुरू केली, आता त्याचा अल्फा 1 अँटीट्रिप्सिन कमी व्हायला लागले आणि लगेच होतं असं नाही आहे. इट टेक्स टाइम, इट ग्रॅज्युअली बिल्ड्स अप. बट याचे क्लिनिकल फीचर्स जे आहेत ते आपल्याला दिसतात. ॲटलिस्ट 1/3 ऑफ फंक्शनिंग पल्मोनरी पॅरेन्कायमा इज डॅमेज्ड. म्हणजे 1/3 ऑफ लंग टिश्यू जेव्हा डॅमेज झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला क्लिनिकल फीचर्स दिसायला सुरू होतं. तर काय काय क्लिनिकल फीचर्स आहेत? तर फर्स्ट इज डिस्निया, दॅट इज ब्रेथलेसनेस. मोस्ट स्ट्राइकिंग फीचर दॅट बिगन्स insidiously and steadily progresses, ultimately ending in breathlessness on trivial exertion and even at rest. म्हणजे एकदम ग्रॅज्युअली सुरू होतं, तो ब्रेथलेसनेस वाढत जातो आणि त्या पॉईंटवर येतो की पेशंट रेस्टवर आहे, काहीच करत नाहीये किंवा एकदम छोटं मायनर एक्झर्शन झालंय, इथून कुठंतरी चालत गेलाय फक्त, तेवढ्यामुळे त्याला ब्रेथलेस फील होतं बिकॉज देअर इज सिव्हिअर डॅमेज टू द alveolus. Cough and expectoration of scanty mucoid sputum. Weight loss, weakness, anorexia and lethargy is common with advanced disease. आपण फिजिकल फाइंडिंग्स मध्ये बघतो. बॉडी इज asthenic, short, thin neck veins may appear distended during expiration and collapse during inspiration. आपल्याला हे सगळे फाइंडिंग्स दिसून येतात. त्याच्यानंतर पेशंट लीन्स फॉरवर्ड एक्सटेंडिंग द आर्म्स टू ब्रेस हिमसेल्फ ड्युरिंग सिटिंग पोस्चर. मग आपण आता रेस्पिरेटरी सिस्टीमचं प्रॉपर एक्झामिनेशन बघणार आहोत. इन्स्पेक्शन. तर इन्स्पेक्शन करत असताना पेशंट अपियर्स डिस्ट्रेस्ड अँड टॅकिपनिक, हायपरट्रॉफी ऑफ ॲक्सेसरी मसल्स ऑफ रेस्पिरेशन, स्टर्नोक्लिडोमॅस्टॉइड अँड स्केलिन मसल जे आहेत त्यांची हायपरट्रॉफी झालेली असते, कारण की त्याला रेस्पिरेशनला ब्रेथलेसनेसला चा प्रॉब्लेम असतो, त्यामुळे तो ॲक्सेसरी मसल्सचा पण त्यांच्यात यूज होतो आणि जेवढा जास्त यूज होतो तेवढी जास्त त्यांची हायपरट्रोफी होत असते. म्हणजे लेंथ ऑफ ट्रेकिया अबव सुप्रास्टर्नल नॉच इज रिड्यूस्ड, अपायकल इम्पल्स इज इनविजिबल और फीबल. त्याच्यानंतर ड्युरिंग इन्स्पायरेशन ट्रेकियल डिसेंट एक्झॅजरेटेड, त्याला आपण कॅम्बल्स साइन म्हणतो. जो ट्रेकिया डिसेंट होतो तो खूप जास्त एक्झॅजरेटेड आपल्याला दिसतं. एक्सकॅव्हेशन ऑफ सुप्रास्टर्नल अँड सुप्राक्लॅव्हिक्युलर फोसे आणि इनड्रॉइंग ऑफ कोस्टल मार्जिन्स, जे आपले इंटरकोस्टल मसल्स आहेत त्यांची ते मार्जिन्स असते कोस्टल मार्जिन्स ते आत जातात. त्याच्यानंतर एक्सपिरेशन. तर एक्सपिरेशनच्या वेळेस
ते पर्स्ड लिप्स असतात, म्हणजे त्याचे लिप्स थोडेसे ओपनच असतात, त्याला आपण पर्स लिप ब्रीदिंग म्हणतो. अँड बिगिनिंग ऑफ एक्सपिरेशन विथ ग्रंटलिंग साऊंड, तर ग्रंटिंग साऊंडने त्याचं एक्सपिरेशन सुरू होतं. आता आपण चेस्ट जर बघायचं तर सीओपीडी मध्ये वन ऑफ द क्लासिक शेप चेस्ट इज बॅरल शेप्ड चेस्ट. तर बॅरल शेप चेस्ट म्हणजे काय की अँटेरो पोस्टेरियर डायमीटर आणि ट्रान्सवर्स डायमीटर असे दोन असतात. ट्रान्सवर्स डायमीटर म्हणजे आपला आर्मपिट टू आर्मपिट झाला, आणि अँटेरो पोस्टेरियर आपला म्हणजे फ्रंट चेस्ट वॉल टू माग स्पाइन पर्यंतचा म्हणायचा. तर नॉर्मली आपला जो ट्रान्सवर्स डायमीटर आहे हा अँटेरो पोस्टेरियर डायमीटर पेक्षा जास्तच असतो. बट सीओपीडी मध्ये हळूहळू हळूहळू त्या पेशंटची चेस्ट बॅरल शेप्ड होती, म्हणजे अँटेरो पोस्टेरियर डायमीटर ऑलमोस्ट ट्रान्सवर्स डायमीटर पेक्षा मोठा होऊन जातो किंवा ऍटलीस्ट तेवढा होतो, त्यामुळे ते बॅरल शेप चेस्ट आपण असं म्हणत असतो. सो होल चेस्ट इज फिक्स्ड ड्युरिंग फुल एक्सपिरेशन. रिब्स आर प्लेस्ड मोर हॉरिझॉन्टली अँड वाइडली. Expansion is diminished symmetrically. Thoracic kyphosis is exaggerated. And the subcostal angle is widened. Subcostal angle जो आहे तो वाईड झालेला असतो. नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स मध्ये सबकोस्टल अँगल जो असतो तो अक्यूट असतो, तर यांच्यात तो वाईडन झालेला असतो सीओपीडी मध्ये. आता आपण दोन इम्पॉर्टंट साईन बघणार आहोत, डाल्स साईन आणि हुवर्स साईन. तर आपण मागच पाहिलं होतं पेशंटची जी सिटिंग पोझिशन असते जनरली, तर ते त्यांच्या नीच्या तिथे एल्बो ठेवून असे बेंड होऊन बसलेले असतात किंवा ते असे हात ठेवून बसलेले असतात कॉन्स्टंटली, कारण की त्यांना श्वास घ्यायला तेव्हा सोपं पडतं. So to assist the respiratory muscles and accessory respiratory muscles, they sit in that position. तर त्या पोझिशन मध्ये बसल्यामुळे सारखं सारखं गुडघ्याच्या हात ठेवला जातो, त्यामुळे देर आर अबव नी पॅचेस ऑफ हायपर पिगमेंटेशन और ब्रुजिंग कॉज बाय कॉन्स्टंट टेंटिंग पोझिशन ऑफ हँड्स और एल्बोज. त्याला आपण डाल साईन म्हणतो. हुवर साईन आपलं नॉर्मली रेस्पिरेशनच्या वेळेस आपण जेव्हा ब्रीथ करतो, इन्स्पिरेशन सुरू करतो, आपली चेस्ट आउटवर्ड मूव्ह होते, लॅटरल मूव्ह होते किंवा एक्सपॅन्ड होते. पण यांच्यात ब्रीफली एकदम स्टार्टिंगला एकदम इन्स्पिरेशनच्या स्टार्टिंगला त्यांची चेस्ट पहिले मीडियम होती किंवा कॉन्ट्रॅक्ट होती आणि मग मूव्ह होती. त्यांचा जो सबकॉस्टल अँगल असतो तो डायफ्राम बेसिकली त्यांचा डायफ्राम फ्लॅट व्हायला लागलेला असतो. नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स मध्ये आपल्यामध्ये तो असा कॉन्केव्ह शेप असतो, अप्पर कॉन्केव्ह शेप असतो, बट यांच्यात तो फ्लॅट व्हायला लागलेला असतो, त्यामुळे सबकॉस्टल अँगल पण त्यांचा डिक्रीज झालेला असतो. तर ही आहे हुवर्स साईन. त्यानंतर आपण परकशन करतो. आपलं इन्स्पेक्शन झालं, पाल्पेशन झालं. आता परकशन मध्ये आपण बघतोय तर हायपर रेझोनंट परकशन ओव्हर द लंग्स, कारण की खूप डायलेटेशन झालेलं असतं. नॉर्मली आपल्याला रेझोनंट नोट भेटत असते लंग्सवर, बट इथं हायपर रेझोनंट नोट दिसून येते. आणि जेव्हा आपण ऑस्कल्टेट करतो तर डिमिनिश्ड इंटेन्सिटी ऑफ ब्रेथ साऊंड्स आर व्हेसिक्युलर अँड प्रोलॉंग्ड एक्सपिरेशन आपल्याला असं ऐकू येतं त्याच्यावर. हे झालं ऑस्कल्टेटरी फाइंडिंग्स. त्याच्यानंतर आपण इन्व्हेस्टिगेशन्स काय करणार, तर वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट इथं इन्व्हेस्टिगेशन्स मध्ये चेस्ट एक्सरे आणि आपला सिटी स्कॅन आहे, बट आपण चेस्ट एक्सरे पहिले बघू. तर PA व्ह्यू घेतला, पोस्टेरियर इंटरव्ह्यूज, तर आपल्याला त्याच्यात दिसून येतं की लो सेट आणि फ्लॅट डायफ्राम. मी तुम्हाला आता सांगितलं होतं डायफ्राम त्यांचा फ्लॅट झालेला असतो, नॉर्मल इंडिव्हिज्युअल्स मध्ये तो अपवर्ड कॉन्केव्ह शेप्ड असतो. त्याच्यानंतर लंग फील्ड जे आहेत ते आपल्याला ट्रान्सल्युसंट दिसतात. लॉंग अँड नॅरो हार्ट दिसतं आपल्याला, त्याला आपण ट्युब्युलर हार्ट असं पण म्हणतो. लॉस ऑफ पेरिफेरल व्हस्क्युलर मार्किंग्स, प्रॉमिनंट पल्मोनरी आर्टरी शॅडोज ॲट हायलम, आणि आपल्याला बुल्ले पण दिसतात. मी सांगितलं होतं बुल्ले आर ड्यू टू द एक्सेसिव्ह डायलेटेशन ऑफ अल्व्हिओलाय, जे पुढे रप्चर होऊन एक स्पॉन्टेनियस न्यूमोथॉरॅक्स पण तयार करू शकतात. आता लॅटरल व्ह्यू आपण जर घेतला तर लार्ज रिट्रोस्टर्नल ट्रान्सल्युसन्सी आपल्याला दिसून येते. स्टर्नमच्या माग आपण लॅटरल व्ह्यू मध्ये ट्रान्सल्युसन्सी बघू शकतो. सिटी स्कॅन कॅन आयडेंटिफाय एम्फायसिमा विथ सर्टन्टी, त्यामुळे आपण सिटी स्कॅन करतो. त्याच्यानंतर आपण पल्मनरी फंक्शन टेस्ट करू शकतो, आणि त्याच्यात ABG स्टडीज म्हणजे आर्टेरियल ब्लड गॅस स्टडीज मध्ये आपल्याला कळतं की स्लाइटली रिड्यूस्ड PaO2 अँड नॉर्मल और माइल्डली एलिव्हेटेड PaCO2. तर जो PaO2 आहे तो जास्त कमी नाही झालेला आहे, कारण की याच्यात एम्फायसिमा मध्ये डायलेटेशन झालेलं असतं, त्याच्यात ऑब्स्ट्रक्शन नसतं. ऑब्स्ट्रक्शन मध्ये PaO2 खूप कमी व्हायचे जास्त चान्सेस असतात, किंवा हायपोक्सिमा खूप जास्त दिसून येतो. इथं डायलेटेशन झालेलं आहे, तर डायलेटेशन झाल्यामुळं इकडं सिक्रिशन्स वगैरे थोडे वाढलेले असतात, त्यामुळे कॉफ हा मेन रिझन आहे, सिक्रिशन्स वगैरे जास्त होतात म्हणून. बट अदर दॅन दॅट PaO2 हा खूप कमी होत नाही, पण PaCO2 थोडासा वाढलेला असू शकतो किंवा नसतो पण.
त्याच्यानंतर हा चेस्ट एक्सरे आहे एम्फायसिमाचा. याच्यात आपल्याला हा जो डायफ्राम आहे हा जनरली नॉर्मली हा डायफ्राम असा असायला पाहिजे होता, पण तो तसा नाहीये. तो डायफ्राम एकदम लो सेट आहे. त्याच्यानंतर आपण बघू शकतो हार्ट किती खाली आलेला आहे आणि तो एका ट्युब्युलर शेप मध्ये दिसतोय ऑलमोस्ट. त्याला आपण एक ट्युब्युलर हार्ट असं म्हणतोय. त्याच्यानंतर आपण बघू शकतो लॉस ऑफ पेरिफेरल व्हॅस्क्युलर मार्किंग्स. प्रॉमिनंट पल्मोनरी आर्टरी जे आहेत ते एकदम प्रॉमिनंट झालेले आहेत आणि जे हायलम आहे लंगचं तिथं आपल्याला शॅडो दिसतीये त्याची पल्मोनरी आर्टरीची. हा झाला चेस्ट एक्सरे इन एम्फायसिमा. हा PA व्ह्यू आहे. आता आपण ट्रीटमेंट, तर ट्रीटमेंट ही COPD ची जी ट्रीटमेंट आहे तीच ट्रीटमेंट आपण मोस्टली इथं फॉलो करत असतो, कारण की आपण डिस्कस केलंय पहिलेच, COPD मध्ये क्रॉनिक ब्रोंकायटिस, एम्फायसिमा, स्मॉल एअरवे डिसीजेस इन्क्लुडेड असतात. तर त्यांची मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट जी आहे ती सेम आहे. आणि एम्फायसिमासाठी अशी काही वेगळी स्पेसिफिक ट्रीटमेंट नाहीच आहे. आपण मोस्ट प्रेफर करत असतो ब्रोंकोडायलेटर्स अँड स्टेरॉइड्स, कारण की ब्रोंकोडायलेटर्स ऍक्च्युली ब्रोंकसला डायलेट करतात. हे स्मॉल एअरवेज जिथं ऑलरेडी डायलेटेशन झालंय तिथं डायलेट नाही करत आहे. ते ब्रेथलेसनेस कमी करण्यासाठी आपण ब्रोंकोडायलेटर्स देऊ शकतो. आपण ऍक्च्युली स्टडी केलेले आहेत ब्रोंकोडायलेटर्स. ब्रोंकोडायलेटर्स मध्ये आपण एक तर सगळ्यात मेन बीटा अगोनिस्ट वापरू शकतो, बीटा 2 अगोनिस्ट. त्याच्यात आपण साल्मेटेरॉल, साल्ब्युटामॉल, फॉर्मेटेरॉल हे एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत. हे आपण इनहेल्ड जर दिले तर सिस्टमिक साईड इफेक्ट्स पण त्यांचे कमी होतात आणि ते जास्त इफेक्टिव्ह आणि प्लॉजिबल यूज आहे त्याचा. त्यानंतर आपण यूज करू शकतो स्टेरॉइड्स. स्टेरॉइड्स हे इन्फ्लमेटरी रिॲक्शन्स जे आहेत त्यांना कमी करतात, तर त्यामुळे आपण स्टेरॉइड्स यूज करू शकतो. त्यामुळे ना जे फर्दर ग्रॅज्युअल जे डिसीज प्रोग्रेस होत असतो त्याचं प्रोग्रेशन एकदम हळू करू शकतो किंवा थांबवू शकतो तात्पुरता, जोपर्यंत स्टेरॉइड्स आपण यूज करतोय. तर इनहेल्ड कॉर्टिकोस्टेरॉइड्स आपण देऊ शकतो, ICS, बेक्लोमेथाझोन, बेटामेथाझोन त्यांचे एक्झाम्पल्स आहेत. मग प्रिव्हेन्शन ऑफ प्रोग्रेशन, तर प्रिव्हेन्शन ऑफ प्रोग्रेशन करायसाठी आपल्याला सेसेशन ऑफ स्मोकिंग अँड अवॉइडन्स ऑफ ऑक्युपेशनल एक्सपोजर. म्हणजे काही लोकांना ऑक्युपेशनल एक्सपोजर असेल, जसं मी सांगितलं होतं की इंडस्ट्री वर्कर्स वगैरे जिथं हे टॉक्सिक गॅसमुळे त्यांना त्रास होतो, आता अशा लोकांना तिथून त्या ऑक्युपेशनल हॅझार्डमधनं बाहेर काढलं पाहिजे, दुसरीकडे त्यांना काम करायला लावलं पाहिजे. फक्त ह्या एन्व्हायरमेंट पासून त्यांना सेपरेट केलं तर जो डिसीज आहे तो जास्त प्रोग्रेस होणार नाही. मग ॲग्रिवेटिंग फॅक्टर्स जे असतात आणि कॉम्प्लिकेशन असतात त्यांची ट्रीटमेंट करायची आहे. तर ॲग्रिवेटिंग फॅक्टर्समध्ये इन्फेक्शन्स आहेत, कारण की त्यासारखं जर काही इन्फ्लमेशन कॉज करतात. आणि रेस्पिरेटरी फेलियर आणि राईट हार्ट फेलियर हे त्याचे कॉम्प्लिकेशन्स आहेत जे आपण ट्रीट केले पाहिजे. आपण हार्ट फेलियरचे CVS मध्ये पाहिलेलं आहे ट्रीटमेंट, आणि रेस्पिरेटरी फेलियरची आपण बघणार आहोत नंतर. मग आपण फिजिओथेरपी सांगू शकतो. फिजिओथेरपीला आपण रेफर करतो कारण की फिजिओथेरपीचा पण एक बेनिफिशियल आपल्याला इफेक्ट दिसून आलेला आहे. सर्जिकल थेरपी, तर अब्लेशन ऑफ जायंट बुल्ले, तर आपण लेझर नी वगैरे आपण ते जायंट बुल्ले त्यांचं अब्लेशन करतो, बिकॉज ते बुल्ले पुढं रप्चर होऊन एकदम मोठ्या साईजचे बुल्लेच आपण फक्त ॲब्लेट करतो, स्मॉल साईजने करत, कारण की मोठे बुल्ले रप्चर व्हायचे जास्त चान्सेस असतात आणि ते रप्चर झाल्यावर स्पॉन्टेनियस न्यूमोथॉरॅक्स होऊ शकतो, विच इज अ व्हेरी अक्यूट अँड सिव्हिअर कंडिशन. त्याच्यानंतर लंग व्हॉल्यूम रिडक्शन सर्जरी करतो आपण हायपर इन्फ्लेशन लंगचं कमी करण्यासाठी, किंवा जेव्हा आपला एकदम जास्त हायपर इन्फ्लेशन झालेलं आहे तेव्हा लंग व्हॉल्यूम रिडक्शन सर्जरी करू शकतो. ते लेझरनी पण रिसेक्शन करू शकतो आपण त्याचं. त्याच्यानंतर हार्ट अँड लंग ट्रान्सप्लांटेशन आपण पाहिलं होतं, मायोकार्डियल चेंजेस पण होत आहे, ट्युब्युलर हार्ट वगैरे होत आहे फॉर्म, राईट हार्ट फेलियरचे चान्सेस जास्त आहे. राईट हार्ट फेलियर इज वन ऑफ द सिम्टम्स कॉम्प्लिकेशन्स ऑफ एम्फायसिमा. तर आपण लंग आणि हार्ट ट्रान्सप्लांटेशन केलं तर त्याचा खूप एक बेनिफिशियल इफेक्ट दिसून येतो. हे कोणात केलं गेलं पाहिजे? यंग पेशंट्समध्ये विथ सिव्हिअर एम्फायसिमा ड्यू टू अल्फा-1 अँटीट्रिप्सिन डेफिशियन्सी. थँक्यू.